संगमनेर तालुक्यातल्या कोल्हेवाडी, मानोली, वडगाव पान, जोरवे या परिसरात अत्यंत निंदनीय प्रकार सुरू आहे। काही शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी गायी पाळतात, परंतु हीच गाय मेल्यानंतर मात्र हाच शेतकरी इतका बेईमान होतो की त्या गायीचे मृत शरीर अंधाराचा फायदा घेऊन दुसऱ्यांच्या शेताजवळ, रस्त्यावर किंवा ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी टाकून देतो। असे प्रकार कोल्हेवाडी, मनोली, वडगाव पान, जोरवे चौफुलीवर सुरू आहेत। काल परवा जोरवे चौफुलीवर एका अज्ञात व्यक्तीनं मृत पावलेल्या गायीचं शरीर वडगाव पान शिवारातल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये टाकलं होतं। त्या व्यक्तीनं ते मृत जनावर कोल्हेवाडी, वडगाव पान, जोरवे, मनोली या चौकामध्ये आणून ठेवलं, कारण या व्यक्तीने अनेकदा आसपासच्या लोकांना याआधीही सूचित केलं होतं की आपले मृत्यू झालेले जनावर स्वतःच्याच वावरामध्ये अथवा रिकाम्या जागेत खड्डा करून पुरावे, इतरत्र फेकू नये। शेताचं नुकसान होतं, शेतामध्ये कोणी कामाला येत नाही किंवा दुर्गंधी येते आणि गोवंश हे आपल्या हिंदू धर्माचं दैवत असून त्याची हेळसांड देखील करू नये, असे अनेक वर्षांपासून या ठिकाणी जनावरं गोणीमध्ये अथवा रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला शेतात टाकून जात होते। या गोष्टीवर कोणीही दखल घेत नव्हतं, म्हणून या व्यक्तीनं थेट चौकातच गाय उचलून नेऊन ठेवली। अनेक ठिकाणी चौकशी करूनही कोणी टाकली माहीत न झाल्यानं चौफुली शेजारील शेतकरी दत्तू रंगनाथ कोल्हे आणि वीटभट्टी मालक संपत आरगडे यांनी या गायीची जेसीबीच्या सहाय्यानं खड्डा घेऊन विधिवत पूजा करून गायीचा अंत्यविधी केला। यावेळी दत्तू रंगनाथ कोल्हे यांच्या शेतात जागा दिली, तर संपत आरगडे यांनी कुठलंही मानधन न घेता जेसीबीच्या सहाय्यानं खड्डा घेण्यास मदत केली। यावेळी डॉक्टर शांताराम खोळे, गणेश आरगडे, ऋषिकेश कोल्हे, सागर कोल्हे, संकेत कोल्हे, मयूर कोल्हे, किरण कोल्हे, संजय कोल्हे आदी उपस्थित होते। अशा पद्धतीनं जनावर रस्त्यावर किंवा शेतात किंवा रस्त्याच्या कडेला पुढे टाकूनही आपल्या गावात चांगल्या पद्धतीने जेसीबीवाले आहेत ते कमी दरात खड्डा घेऊन पुरून टाकण्यासाठी मदत करतात। त्यामुळे असे जनावरांची विटंबना करून रोडवर किंवा शेताच्या कडाला टाकू नये। जनतेनं व गावकऱ्यांनी यासाठी सहकार्य करावे ही ग्रामस्थांना व सर्व दूध उत्पादकांना नम्र विनंती। आज ही गाय कोणी टाकली हा प्रकार असा इथून पुढे झाला नाही पाहिजे। जर परत असं काही आढळून आलं त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि हे असं टाकणं हे चुकीचं आहे। आपण त्याच्यावर दूध व्यवसाय करतो, त्याचे एक आपलं साधन आहे व्यावसायिक म्हणून, हा प्रकार घडला नाही पाहिजे। ज्यांनी ज्याची स्वतःची काळजी जनावरांची घेतली पाहिजे। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी महेश खुळे, संगमनेर।